मस्कऱ्या गणपती किंवा हाडपक गणपती ही नागपूरच्या भोसले घराण्याची एक वेगळी ओळख आहे। आपण बघू शकतो की गणेशाची स्थापना झालेली आहे आणि विशेष करून जेव्हा जे सार्वजनिक गणेशोत्सव संपतात त्यानंतर मग हाडपक गणेशोत्सवाला सुरुवात होते। नेमका या गणेशोत्सवाचा इतिहास काय, या पाठीमागची पार्श्वभूमी काय हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत नागपूरचे भोसले राजे मोधोजीराजे भोसले आहे। काय सांगाल, कशी सुरुवात झाली, काय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या गणेशोत्सवाची? या गणेशोत्सवाची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की 1787 मध्ये ब्लॅक मॅजिक आणि युवा लोकांना बंधुआ बनवायचा, महिलांवर अन्याय अत्याचार करायचा। ती बंडाळी उठल्यानंतर तिथले काही लोक पुन्हा नागपूरला आले। त्यावेळेस खंडोजी महाराज हे नेतृत्व सांभाळायचे पूर्ण फौजेचं आणि दुसऱ्या रघुवंशाचे पुतणे त्यांना ते गणपती भक्त होते। पहिले गणपती स्थापन झाल्यावर ते पूजा चालू होती आणि बंगालवरून लोक आले। त्यावेळेस काही साधन नव्हते यायचं, म्हणून घोड्यावरनं यायला 3.5-4 महिने लागायचे, जायला 3.5-4 महिने। एवढ्या दूर लोक आलेत म्हणून ते भेटले आणि त्यांनी जेव्हा सांगितलं त्यांना फार वाईट वाटलं आणि त्यांनी म्हटलं की हे नक्की पुन्हा मी ही बंडाळी मोडून काढील। आणि त्यासाठी त्यांनी गणपतीसमोर नवस बोलला की मला इथं यश संपादन झालं तर आपला एक मोठा उत्सव मी साजरा करील। आणि त्यावेळेस ते युद्धाला गेले आणि जायला 3.5-4 महिने यायला लागले आणि मधला जो युद्धाचा काळ तो करून जेव्हा वापस आले तर दुसऱ्या वर्षी गणपती स्थापन झाले होते। आणि त्यामुळं नवस फेडण्यासाठी मग त्यांनी ह्या गणपती स्थापना केली पितृपक्षात चतुर्थीला, कारण ही चतुर्थी आणि गणेश स्थापनेची चतुर्थी मुहूर्त एकसारखे आहेत, त्यामुळे ती स्थापन केली। आणि त्यावेळेसपासून ही परंपरा त्यांनी चालू केली। आणि त्यावेळेसचे जो राजवाडा होता तो लोकांसाठी त्या 10 दिवस त्यांनी मोकळा केला। आणि त्यावेळेसची लोककला, त्यावेळेसची नाटक नकला जे बी होतं ते 10 दिवस त्यांनी इथं विजय उत्सवमध्ये साजरं केलं। आणि त्यावेळेसपासून त्याला एक शब्द असतो हाडपक महिन्यामध्ये तर आहेच, पण मराठीमध्ये जे आपण मिमिक्री वगैरे ह्याला म्हणतो याला आपण गंमत म्हणतो, मश्करी म्हणायचे, म्हणून तो मश्कऱ्या गणपती म्हणून ह्या गणपतीसमोर मश्करी केली ती चालते, म्हणून मश्कऱ्या गणपती बी त्याची आख्यायिका झाली। आणि विशेष म्हणजे आपण हे गणपती मूर्ती बघायला ही 18 हाताची आहे। ह्यामध्ये ते म्हणत होते की मला असं भास होत होता की मी युद्धामध्ये असताना गणपती मला 16 शस्त्र हातामध्ये घेऊन गणपतीचं माझ्या मागे उभे असं मला भास व्हायचा। म्हणून 16 हातात आयुध आहेत, सर्व शस्त्र आहेत आणि एक मुद्रेचा आणि एक आशीर्वादाचा, असे 18 हाताचा गणपती त्यावेळेसपासून ही परंपरा आहे। असं एक बोललं जातं की अनेक लोक नवस बोलतात आणि मग नवसाला पावन झाला गणपती की मग मस्कऱ्या गणपती किंवा हाडपक गणपतीची स्थापना करतात। अनेक घरोघरी देखील आता बसायला सुरुवात झाली आहे। ती आता परंपरा झालेली आहे लोकांना, कारण हा नवसाला पावणाराच गणपती म्हणून त्यावेळेस त्यांनी नवस बोलला आणि पूर्ण करण्यासाठी बसवला। आज बी इथं बरेच लोक येतात, नवस बोलतात आणि दुसऱ्या वर्षी नवस पूर्ण झाला आम्हाला येऊन सांगतात की आम्ही नवस बोललो होतो आणि असं असं आमचा नवस पूर्ण झाला। म्हणून आज बी या गणपतीला नवस बोलायला भरपूर लोक येतात आणि होतात त्यांचे कार्य पुरे। अभिमानाची एक परंपरा आहे, म्हणजे मस्कऱ्या गणपती असो किंवा इतरही नागपूरच्या भोसल्या घराण्याचे तान्हापोळासारखा उत्सव असो, जे एक वेगळी सांस्कृतिक ओळख देतात महाराष्ट्राला। जी, ते आपल्याला आम्हाला अभिमान आहे त्याचे, आमच्या पूर्वजांनी ही कल्पना केली हा एक उत्सव। त्यानंतर त्यावेळेस भारत कृषीप्रधान देश होता आणि म्हणून त्यांनी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर दिवशी लाकडी बैल बनवून लहान मुलांना वाटले ताकी मुलांना बी बैलांबद्दल प्रेम निर्माण हो। आणि ती परंपरा नागपूरची आमच्याच पूर्वजापासून ती झालेली आहे आणि एक धरोहर एक नागपूरपासून सुरू झाली, संपूर्ण महाराष्ट्र भारतभर ही प्रसिद्ध झालेली आहे। आपल्यासाठी सर्वांसाठी नागपूरकरांसाठी विशेष अभिमानाची गोष्ट आहे। बरं, एक शेवटला प्रश्न की पूर्वजांचा हा वारसा पुढे नेताना किती अभिमान वाटतो? वारसा पुढे नेताना खूप अभिमान वाटतो, पण जमाना आता बदलत चालला आहे, थोडं मेहनत खूप लागते, पण सर्वांचा सहयोग आहे, प्रेम आहे या घराण्याशी, सर्व निस्वार्थ भावनेने जुळले असल्यामुळं हा उत्सव असाच साजरा होईल आणि ईश्वराच्या कृपेने परंपरा अशी ती चालू राहील। आपण बघू शकतो की नागपूरच्या भोसल्या कुटुंबाचं जे एक वेगळं सांस्कृतिक ओळख आहे, म्हणजे नागपूरचा जो हाडपक गणेशोत्सव आहे तो आपण बघू शकतो की त्याच्या पाठीमागची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती, कोणत्या परिस्थितीमध्ये त्याची स्थापना करण्यात आली ते नागपूरचे राजे मोधोजी भोसले यांनी सांगितलं। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।